गॅरी हे राहिलं. थांब मी तिला देऊन येते. शनाया बास ना आता. अगं आता किती इशू वाढवशील, दे ना सोडून तू. तू ते गावठीसाठी मला बोलतोयस? तुला माहिती तरी आहे का ते किती क्रुअल माइंडची आहे? शनाया तू रडू नकोस यार प्लीज. अगं दे ना सोडून, कशाला वाढवतेस प्रकरण? नाही सोडणार आहे मी अजिबात. तिच्यामुळे मला त्रास होतो, तिच्यामुळे तुलाही त्रास होतो, कळत नाही का मला? सकाळपासून मी आंघोळ पण नाही केली आहे, याच कपड्यात फिरते. बरं मग आता आंघोळ करून घे ना, चिडचिड कशाला करतेस? जा बरं प्लीज. हो करणारच आहे, तुझ्या बायकोच्या नावानेच आंघोळ करते आता. शनायाची लवकरात लवकर कुठेतरी सोय व्हायला हवी, नाहीतर हिला काहीतरी कामात तरी अडकवायला हवं. नाहीतर हे इशू आता रोज होत राहणार. राधिका काही ऐकण्याच्या मनस्थितीत नाही आणि शनाया काही समजून घेणार नाही. शा. हेलो, हाँ यस. यस क्या? मैं कपूर बोल रहा हूँ गुरुनाथ. मेरा नंबर भी सेव नहीं है तुम्हारे फोन में. कपूर सर. जी जी नहीं, सॉरी मैंने नंबर नहीं देखा आपका. नहीं वो क्या हुआ, मैंने ऐसे ही उठा लिया ना फोन, तो ध्यान नहीं गया. ये सर बोलिए, कुछ खास बात? हाँ बहुत ही खास बात है. तुम तो जानते हो कि मेरा ट्रांसफर हो गया है और मैंने सुना है कि तुमने मेरे लिए कुछ खास फेयरवेल पार्टी का इंतजाम किया है, तो बस इसीलिए फोन कर दिया. जी सर, आपके लिए इतना तो कर सकते हैं ना हम. हाँ अच्छा सुनो, मेरी एक रिक्वेस्ट है गुरुनाथ. यस सर. मैं चाहता हूँ इस फेयरवेल पार्टी में तुम भाभी जी को साथ लेकर के आओ. और हाँ उनसे कहना कि मेरे लिए अपने हाथ की एक अच्छी सी डिश बना करके लेके आए. हाँ हाँ वो तो क्या वो तो? क्या फिर से वो मायके चली गई? नहीं सर, ऐसी कोई बात नहीं है. तुम एक काम करो, भाभी जी से मेरी बात कराओ. मुझे पता है भाभी जी मेरी बात को बिल्कुल नहीं टालेंगी. सर मी सांगतो ना तिला, ती जरा कामात आहे, ती आली की मी कळवतो ना. हाँ ते गीझरचं अजूनही काही कळत नाही. कपूर सर. ये पीछे से शायद भाभी जी की आवाज आई है. ऐसा करो तुम भाभी जी को फोन दो, मैं खुद बात करूंगा. नाही यार, तू पण ना आत्ताच बोलायचं होतं. कपूर सर, त्यांना राधिकाशी बोलायचं आणि त्यांनी तुझा आवाज ऐकला, त्यांना वाटलं की राधिकाच आहे. आता हाँ एक सेकंड ना सर, एक सेकंड दे रहा. हाँ प्लीज राधिका म्हणून ऍटलीस्ट हॅलो तरी म्हण. ई राधिका, मी सॉरी नाही. प्लीज प्लीज बोल. नको ना. हॅलो सर. भाभी जी कैसी हैं आप? हाँ मी मजेत राहिली. गुड. ये आपकी आवाज को क्या हो गया? तबीयत तो ठीक है आपकी? नहीं वो जरा खांसी हुई है ना. ओह अच्छा, ऐसा करो आप रेस्ट करो. और हाँ ये आप तो जानते हो कि मेरा ट्रांसफर हो गया है और गुरुनाथ ने मेरे लिए एक फेयरवेल पार्टी का इंतजाम किया है, तो मैं चाहता हूँ कि आप उस पार्टी में जरूर आएं और अपने हाथ की एक डिश बना के मेरे लिए आएं. मुझे अच्छा लगेगा. फंक्शन है? हाँ आती हूँ ना. हाँ भाभी, अच्छा अभी आप रेस्ट कीजिए. टेक केयर प्लीज. और हाँ आते समय अपने हाथ की डिश बना के जरूर लाइएगा प्लीज. हाँ हाँ अच्छा बाय. ओके थैंक यू. शनाया, नुसतं हॅलो म्हणायचं होतं, तू एवढा वेळ का बोलत बसलीस आता? मी कुठे, तेच बोलत होते माझ्याशी. आता तू बोलली नसतीस तर कपूरांना डाऊट आला असता ना. मागच्या वेळेस सुद्धा आला होता आणि यावेळेला तर राधिकाशी बोलायचंच होतं म्हणून तुझ्या हातात दिला. तर आता अरे बापरे, त्यांना आता राधिकालाही भेटायचंय, तिच्या हातचा पदार्थही खायचा आहे. काय कसं करणार आहे ना मी, मला तर टेन्शनच आलंय सगळं. अरे मग बाहेरचा कोणता तरी पदार्थ घे आणि दे ना त्याला. काय करणार त्या म्हाताऱ्याला? तसंही चाललाय तू आता. अगं ते कंपनी सोडून नाही जाते त्यांची. जाऊ दे ना शनाया, मी बघतो ना. तू जा ना, आंघोळ करून ये, तू जा पटकन. हा फाईन जाते. मला ते गीझर. मी आलो, एक 2 मिनिट. ते सगळं बघून ना माझी तळपायाची आग मस्तकात गेली. मी तिथे असते ना तर मी 2 थोबाडीत ठेवून दिले असते तिच्या. नाही ना रेवती, तेच तर करायचं नाही ना आपल्याला. याशी वागले तर यांच्याच नजरेत वाईट ठरेल. अगदी बरोबर. आपला उद्देश तिला शिक्षा करायची हा नाहीये.
आपला उद्देश आहे गुरुनाथला तिच्या तावडीतून बाहेर काढणं हा. नानी, तुम्हाला अजूनही असं वाटतं की गुरुनाथ तिला सोडून हिच्याकडे परत येईल? रेवती, मला वाटते आशा. अगं आपण स्वप्नच पाहिली नाहीत तर ती पुरी होणार तरी कशी? मला दिसून राहील माझा नवरा माझ्याकडे परत आला आणि मला आशा आहे ते नक्की परत येतील. तुम्ही ते जरा बोलायचं होतं. बोला. जरा बाहेर येतेस का? नाही, ही माझ्या घरातलीच माणसं आहेत. तुम्ही यांच्या समोर बोलू शकता. आणि जर तसं करावंसं वाटत नसेल तर नाही बोललात तरी चालेल. ठीक आहे. तुमच्याकडे माझ्याशी बोलण्यासारखं आहे हे ऐकून फार बरं वाटून राहिलं मला. बोला. ते आपले कपूर सर आहेत ना, त्यांचं काय? ते कपूर सर त्यांची ट्रान्सफर होते, म्हणजे ते लंडन ब्रँचला जात आहेत. म्हणजे ते जाण्यापूर्वी एक छोटासा निरोप समारंभ म्हणजे सेंड ऑफ पार्टी ऑफिसमध्ये ऑर्गनाईज केली आहे. त्यांची अशी इच्छा होती की जाण्यापूर्वी तुझ्या हातचा एखादा पदार्थ त्यांनी खावा आणि म्हणूनच त्या पार्टीला नाही, ते स्वतःहून कॉल करतीलच तुला, पण म्हटलं विचारावं तुला.